हाय, नमस्कार. मी प्रतिभा. माझ्या सिलाई आर्ट या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 42 साईजचा बोटनेक ब्लाऊज डिझाईन. याचं शोल्डर आहे 16 इंच, त्याचं अर्ध करून घ्यायचं 8 इंच. गळा रुंदीसाठी मार्किंग करून घेतलं 4.5 इंचावर. खाली पण बॉक्स आखून घेतला 4.5 इंचावर. पाऊण इंचाचा मुंडा खोली दिली. रेषा आखून घ्यायची आणि बोटीसारखा शेप देऊन घेऊया गळ्याला. आकार देऊन घेतला. नंतर याच्या खाली 1.5 इंचाचं मार्जिन घेतलं. परत एक बॉक्स आखून घेतला. उंची 11 इंचावर घेतली. 4.5 इंचाचं बॉक्स बनवलं आणि त्याला आपण शेप देऊन घेऊया. ह्याला पण असं बोटीसारखं डोळ्यासारखा शेप द्यायचा आहे. छान असा शेप देऊन घ्या. 1.5 इंचावरती घेतलं खालून आणि तिथून वरती असा शेप देऊन घेतला. कटिंग करून घेऊया. व्यवस्थित असं कटिंग करून घेतलं वरच्या गळ्याचं पण. आणि मुंडा खोलीला पाऊण इंचाचं जे टिप केलं होतं ते कट करून घेतलं. पिना लावून घेतल्या. अस्तरवर कापड व्यवस्थित लावून पिन लावून घेतलं आणि अटॅच करून घ्यायचं होतं व्यवस्थित असं कापड आणि अस्तर व्यवस्थित असं अटॅच करून घेतलं. नंतर जो शेप दिला होता आपण अस्तरला तो कट करून घ्यायचा व्यवस्थित असा आणि त्याला नॉचेस देऊन घ्यायचे सर्व बाजूनी. शेपला नॉचेस देऊन घेतले. त्यावरती आणि अस्तरवर एक दाब टीप देऊन घ्यायची म्हणजे कापड व्यवस्थित पलटी होतं, इकडे तिकडे सरकत नाही. म्हणून एक दाब टीप देऊन घ्यायची पलटी करून अस्तरला. दाब टीप झाली की कापड अस्तर आतल्या बाजूला व्यवस्थित सरकवायचं आणि त्याच्यावर एक दाब टीप देऊन घ्यायची. असं व्यवस्थित शेप येतो. मग व्यवस्थित अशी कपड्यावर टीप देऊन घ्यायची. कापड असं सरळ व्यवस्थित करायचं हा दोन्ही हाताने आणि त्याच्यावर दाब टीप देऊन घ्यायची. दोरा कट करून घेऊया. छान असं दिसेल शेप. नंतर अस्तर कपड्याला अटॅच करून घेऊया मोठी दाब टीप देऊन. पूर्ण शेप अस्तरप्रमाणे अटॅच करूया. गळ्याच्या बाजूला व्यवस्थित असं सर्व बाजूनी अस्तर व्यवस्थित अटॅच करून घेतलं. असं आता राहिलेलं कापड कट करून घ्यायचं व्यवस्थित. गळा मुंड्याकडची बाजू सर्व व्यवस्थित असं कट करून घ्यायचं. खालच्या बाजूला राहिलेलं अस्तर कापड असं 2.5 इंचाचा चौकोनी तुकडा घेतला. त्याला ट्रायंगल शेप बनवला आणि ही आपण गळ्याला डिझाईन बनवणार आहे बॅकच्या. असे सगळे बनवून घेतले. कट करून एक्स्ट्राच कापड घेतलं आणि ते सगळं गळ्याला जॉईन करून घेणार आहे. एक एक ट्रायंगल जोडत जायचं व्यवस्थित. माप थोडं मोठं आहे त्यामुळे गळा पण मोठा झाला आहे. व्यवस्थित असं ट्रायंगल जोडून घ्यायचे. एक एक करत पूर्ण ट्रायंगल जोडत जायचं. खूप छान डिझाईन बनते. व्यवस्थित असं एक एक ठेवत जायचं.
पूर्ण होत आले. सर्व व्यवस्थित ट्रायंगल एका लाईनमध्ये बघायचं आणि जोडत जायचं. हे झालंय माझं आता पूर्ण जोडून. दोरा कट करून घेऊया. कसं छान वाटतंय. आता गळ्याला क्रॉसपट्टी जोडून घेऊन गळा बनवून घेऊया. 1.5 इंचाची पट्टी काढली होती ती जोडून घेतली आणि त्याला नॉचेस दिले आणि अस्तरवर दाबटीप देऊन घेतली, म्हणजे पलटी कसं व्यवस्थित होतं कापड. आणि एक फोल्ड करून जॉईन करून घेतलं गळ्याला. कॅनव्हासनी पण करू शकतो. व्यवस्थित असं छान झालंय गळा. त्याच्यावर एक दाबटीप देऊन घेऊया, म्हणजे ते हलणार नाही कापड. आता कमरेच्या बाजूला टक्स देऊन घेऊया, 1.5 इंचाचे दोन्ही बाजूला. 3.5 ते 4 इंचाचे टक्स द्यायचे. नंतर कमरेकडच्या बाजूला एक्स्ट्रा 1/2 इंच कापड कट करून घ्यायचं, म्हणजे पाठीमागून उचलत नाही कमरेच्या बाजूला ब्लाऊज. आणि कंबरपट्टी जोडून घ्यायची. असं ब्लाऊज तयार झालं. कसा वाटला सांगा. खूप छान वाटतंय. तुम्हाला आवडलं का? ही पुढच्या बाजूला गळ्याची डिझाईन बनवली होती आणि ही बॅकनेकची. स्लीव्ज वगैरे लावून खूप छान झाला ब्लाऊज.